केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी JNPA भेट दिली। या भेटीत त्यांनी JNPA प्राधिकरण परिसरातील 3 सरोवरांच्या सौंदर्यवर्धन व पुनर्जीवन प्रकल्पांचे उद्घाटन केले। तसेच बंदरातील विविध पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पांचा आढावा घेतला। बंदरावर आगमन झाल्यानंतर JNPA प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ IRS यांनी केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांचे स्वागत केले। यावेळेला मावळचे खासदार श्री श्रीरंग बारणे, श्री अतुल भगत, श्री दीपक ठाकूर आणि JNPA अधिकारी वर्ग उपस्थित होते। या भेटीने JNPA प्राधिकरणाच्या भारताच्या सागरी पायाभूत सुविधांचा विकास आणि विकसित भारत या दृष्टिकोनानुसार देशाच्या प्रगतीत योगदान देण्याच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा क्षण निर्माण केला आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक JNPAच्या सिनियर मार्केटिंग मॅनेजर अंबिका सिंग मॅडम यांनी केले। JNPA प्राधिकरणाच्या पर्यावरणीय शाश्वततेच्या प्रतिबद्धतेवर प्रकाश टाकत मंत्र्यांनी बंदराच्या परिसरातील 3 महत्त्वपूर्ण जलाशयांचे उद्घाटन केले। यामध्ये प्रशासन इमारत पायथ्याचे सरोवर, CPP सरोवरांचा समावेश आहे, जे दोन्ही पावसाच्या पाण्याचे संचयन आणि परिसंस्था पुनर्जीवनासाठी महत्त्वाचे जलाशय म्हणून कार्य करतात। मंत्री महोदयांनी जस्कर सरोवराच्या भूमिपूजनाचा देखील शुभारंभ केला। या सरोवरांना महाराष्ट्रातील महान संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या नावाने ओळखले जाते। या भेटीदरम्यान त्यांनी स्मार्ट सेज प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ केला। या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे परिसरातील घुसखोरी टाळणे, वाहनांच्या शिस्तबद्ध हालचाली सुनिश्चित करणे, प्रवेशद्वाराचे ऑपरेशन सुकर करणे, सर्व कर्मचारी व वाहनांच्या आगमन निर्गमन वेळेचे निरीक्षण करणे आणि LAN वापरकर्त्यांसाठी सर्व युटिलिटी इमारतींना नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करणे, तसेच ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, स्मार्ट जल व्यवस्थापन, स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग, स्मार्ट पार्किंग आणि वेट ब्रिजेस सारख्या भविष्यातील अनुप्रयोगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करणे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे। मंत्री महोदयांनी नेप प्राधिकरण सेज येथे एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत एका रोपट्याचे रोपण केले। मंत्री महोदयांच्या उपस्थितीत 2 महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली। एक JNPA प्राधिकरण वाढवण बंदर आणि REC यांच्यात विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी कर्ज वितरणासाठी आणि दुसरा गेटवे टर्मिनल्स इंडिया GTI आणि JNPA प्राधिकरण यांच्या जहाजांसाठी तटीय वीज पुरवठा कार्यान्वित करण्यासाठी। या करारांमुळे JNPA प्राधिकरणाच्या पर्यावरणीय शाश्वत बंदर संचालनासाठीच्या समर्पणावर जोर दिला जातो। स्थानिक समुदायाला अधिक सशक्त बनवण्यासाठी आणि कार्यबल विकास वाढवण्यासाठी श्री सर्बानंद सोनोवाल यांनी JNPA प्राधिकरणाद्वारे विकसित वाढवण स्किलिंग प्रोग्रामच्या WhatsApp चॅटबॉटचे उद्घाटन केले। हे साधन स्किलिंग प्रोग्राम्समध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी, वाढवण बंदराबद्दल माहिती प्रदान करण्यासाठी आणि JNPA प्राधिकरणाला भेट देण्याच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डिझाइन केलेले आहे। या चॅटबॉटचा मुख्य उद्देश मौल्यवान डेटा गोळा करणे आणि वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकासाद्वारे निर्माण झालेल्या रोजगार संधीशी संबंधित प्रशिक्षण मिळवण्यास वाढवणच्या तरुणांना लक्षित करणे। केंद्रीय कॅबिनेटने नुकतीच मान्यता दिलेल्या वाढवण बंदर प्रकल्पामुळे सुमारे 10 लाख रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे। JNPA प्राधिकरणाच्या संबंधित संस्थांशी सहकार्य करून व्यापक स्किलिंग प्रोग्राम्स देण्याची मोलाची भूमिका असेल। JNPA प्राधिकरण राष्ट्रीय आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, व्यापार सुलभ करण्यासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये आपली भूमिका मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे। महामुंबई चॅनलसह मिलिंद खारपाटील, JNPA। This is also one of the very exemplary initiative on our part. Green Turk. In our entire 12 major ports, we are going to incorporate altogether 16 number of Green Turk under the Green Turk transition program. So I believe this is the way we are going to fulfill the vision set by our Honorable Prime Minister Narendra Modi. So I believe this is what to achieve the target of net zero by 2070, to attain that particular targeted destination. Whatever adequate initiative needs to be undertaken by the ministry concerned, we are taking. Thank you. What are you interested in? You want to know about, you want to register for skilling, you want to know more about Vadhavan, you want to visit JN Port. Accordingly, when they register for the skilling, so then a form, a Google form comes in. In that also in 3 languages it's there. They have to enter all the essential details like Aadhaar number, the village, the PIN code.
the skill set that they are interested. We have a drop down of various skill sets, various skill programs that we have already, like, fish processing, beauty therapy, tailoring, nursing, caregiver, air conditioner, laptop repairing, dye making. For the Vadhavan port on the screen.